वाटत खंडाळा परिसरामध्ये येणाऱ्या MIDCला आता विरोध होताना पाहायला मिळतो आहे। या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या नागरिकांनी इथं जमीन संपादित करण्याच्या नोटिसा इथल्या ग्रामस्थांना मिळालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या MIDCकडून जी जागा संपादित केली जाते आहे त्याला या ग्रामस्थांनी आणि जिजाऊ संघटनांनी या ठिकाणी विरोध केलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत इथले शेतकरी आणि जिजाऊ संघटनेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमकं काय नोटिफिकेशन MIDCकडून निघालेलं आहे आणि या जागी नेमकं काय होणार आहे? साधारणतः 14 सप्टेंबरला एक अधिसूचना या ठिकाणी आली आणि त्या अधिसूचनेमध्ये कुठल्याही स्थानिकांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही अधिसूचना निघाली की त्या ठिकाणी कोणता प्रोजेक्ट येणार आहे, कोणता उद्योग येणार आहे अशी कुठली माहिती स्थानिकांना आज रोजी नाही आणि प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे। आणि म्हणून आम्ही आता प्रांत अधिकाऱ्यांना एक निवेदन देतोय की जोपर्यंत स्थानिकांना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत प्रचंड ह्या अगदी कायदेशीर लढाई पण लढली जाईल आणि रस्त्यावरची वेळप्रसंगी लढाई लढायची वेळ आली तरी देखील त्या ठिकाणी आमची सगळ्यांची तयारी आहे। कारण आजपर्यंत जिंदाल जेव्हा प्रोजेक्ट आला तेव्हा देखील अशाच विकासाच्या गमजा मारल्या गेल्या, पण आज प्रत्यक्षात असा कोणताही विकास दूरवर जिंदाल कंपनीच्या माध्यमातून दिसत नाहीये। बरोबर आहे। 32(2) खाली तुम्हाला नोटीस आलेली आहे शेतकरी म्हणून। साधारणतः 2500 एकर या ठिकाणी जमीन संपादित करणार आहे। तुम्हाला नोटीस केव्हा आली आणि नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? हे बघा, पूर्व पारंपरिक आपण जागा आम्ही कसत असताना त्याच्यामध्ये आंबा काजू ही झाडं आहेत, प्रामुख्याने शेतीचा भाग आहे आणि आम्हाला कोणतीही कल्पना गावकऱ्यांना आमच्या न देता किंवा आम्हाला कुठल्याही सूचना न देता अचानक आम्हाला 1 तारखेला नोटीस मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या नोटीसमध्ये कुठला कंपनी येणार आहे, कुठला प्रोजेक्ट येणार आहे, कुठला कारखाना आहे, किती कारखाने येणार आहे, किती कंपन्या आहेत तर काहीही माहिती नाही आणि हे संभ्रमाचं वातावरण सगळ्या ह्या ग्रामस्थांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळं ह्या कंपनीला सध्या तरी आम्हाला कोणत्या ह्या प्रकल्प असे आहे हा माहिती नसल्यामुळे आम्ही त्याचं समर्थन सध्या तरी आम्ही करत नाही। कारण कुठल्या प्रकारचा प्रकल्प हा कळाला पाहिजे, त्यामुळे सगळे ग्रामस्थ आमचे हे चिंतेमध्ये आहेत। बरोबर आहे। या अशा प्रकारच्या या नोटिसा इथल्या शेतकऱ्यांना आलेल्या आहेत। भूसंपादनाच्या या नोटीस आहेत। वाटत खंडाळा परिसरामध्ये येणाऱ्या जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी या नोटिसा निघालेल्या आहेत आणि या नोटिसीमध्ये तुमची जमीन अधिग्रहण केली जात आहे अशा स्वरूपाच्या संदर्भातल्या नोटिसा आहेत आणि त्यामुळं इथले सध्या शेतकरी चिंताग्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। येणारा प्रकल्प कुठला आहे हे कळावं आणि त्या संदर्भातली जनसुनावणी घ्यावी आणि त्यानंतर MIDCने आमच्या जमिनी या अधिग्रहित कराव्यात असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।